नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, लास्ट लेक्चरपर्यंत आपण या चॅप्टरमध्ये डिस्काउंट हा कन्सेप्ट खूप व्यवस्थितपणे समजून घेतला आणि प्रॅक्टिस सेट नंबर 9.1 घेतला, जो की आपला पूर्णपणे डिस्काउंटवर बेस होता. तर फ्रेंड्स, या लेक्चरला आपण कमिशन शिकणार आहे. तर फ्रेंड्स, कमिशन काय असतं? तुम्ही म्हणतात ना की याने माझं एवढं एवढं कमिशन खाल्लं. ठीक आहे, कमिशन खाणं की वो एखादा माणूस नोकरी असेल, ठीक आहे, त्या नोकरीमध्ये त्याला किती कमिशन भेटत असेल, ठीक आहे, तो असं असं काम करतो तर त्याला कमिशन किती भेटत असेल, तो कमिशन किती खात असेल, हे म्हणजे हे जे ना तो त्याच टाईपचं कमिशन आहे फ्रेंड्स. आता बघा फ्रेंड्स, कमिशन म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित समजवतो. लेट सपोज मला माझी जमीन विकायची आहे, ठीक आहे. लेट सपोज एक राहुल नावाचा एक माणूस आहे, ठीक आहे. कोण? राहुल. सपोज राहुल आहे एक, राहुलकडे जमीन आहे, ठीक आहे, आणि ते राहुलला ती जमीन विकायची. ओके, राहुलला ती लँड असेल, राहुलला ती लँड विकायची आहे, ठीक आहे. मग त्यावेळेस तो असं बोलेल का? गल्लीमध्ये जाईल का तो? जमीन घेऊन टाका, जमीन घ्या, लँड घ्या, लँड घ्या, असं बोलेल का तो भंगारवाल्यासारखं? नाही बोलणार ना. मग तो काय करणार? एखादा माणूस शोधेल, ठीक आहे. एखादा माणूसला कळवेल, तो सांगेल त्याला की बो मला माझी जमीन विकायची आहे, तर मला एखादा कस्टमर आणून दे तू, ठीक आहे. कारण की मी, ठीक आहे, मला एक कस्टमर आणून देतो आणि जर तू मला तो कस्टमर आणून दिला तर मी तुला जेवढ्या पैशांची ती जमीन विकेल ना त्याचा मी तुला 2% देईल, असं म्हणतो, ठीक आहे. मग राहुलने काय केलं? राहुलने अमोलशी कॉन्टॅक्ट केला, ठीक आहे. अमोलशी कॉन्टॅक्ट केला आणि हा अमोलला त्याने काय सांगितलं की मला माझी जमीन विकायची आहे, तर मला आहे ना खरेदी करणाऱ्या माणसाची मला मेल करून दे, ठीक आहे. म्हणजे मला म्हणजे जमीन विकून दे माझी, तो असं अमोलला सांगेल. ओके, मग अमोल काय करेल? एखादा माणूस शोधेल, ठीक आहे, की म्हणजे अमोल असा माणूस शोधेल की ज्याला ती जमीन विकत घ्यायची आहे. मग त्यावेळेस अमोलने काय केलं? किशोरला कॉन्टॅक्ट केला, ठीक आहे. आणि किशोरला जमीन विकत घ्यायची आहे, ठीक आहे. म्हणजे किशोरला जमीन विकत घ्यायची म्हणजे कसं आहे बघा, राहुलला जमीन विकायची आहे, किशोरला जमीन विकत घ्यायची. पण राहुल आणि किशोर एक दुसऱ्यांना नाही ओळखत, ठीक आहे. मग हा जो मधला बंदा आहे अमोल, तो राहुलला पण ओळखतो, किशोरला पण ओळखतो, ठीक आहे. म्हणजे जमीन विकणाऱ्याला पण ओळखतो आणि जमीन विकत घेणाऱ्याला पण ओळखतो. मग तो काय करेल? याला जमीन विकायची आहे, याला जमीन विकत घ्यायची. मग तो अमोल काय करेल? या दोघींचा मेल करून देईल, ठीक आहे. दोघांचा मेल म्हणजे दोघांना एक दुसऱ्यांना मिळवून देईल. म्हणजे काय करेल? आता बघा, अमोलला माहिती आहे की राहुलला जमीन विकायची आहे, ठीक आहे, आणि अमोलला हे सुद्धा माहिती आहे की किशोरला जमीन विकत घ्यायची. त्याच्यामुळे तो काय करेल? एक दुसऱ्याला कॉन्टॅक्ट करून देईल, ठीक आहे. एक दुसऱ्याला मिळवून देईल तो, ठीक आहे. मग आता बघा, अमोल राहुलला काय सांगेल की तुला जमीन विकायची ना, तू जेवढ्या रुपयाची जमीन घेणार ना त्याचे 2% कमिशन तुम्हाला देणार, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हा राज येऊन जाईल, म्हणजे हा 2% जो कमिशन आहे तो अमोलला देईल तो. आणि त्याच्यानंतर किशोर, मग काय? अमोल किशोरला कॉन्टॅक्ट करेल. मग अमोल किशोरला काय सांगेल की तुला जमीन विकत घ्यायची ना, पण एक शर्त आहे, एक कंडिशन आहे, तू जेवढ्या पैशांची जमीन विकत घेशील ना त्याचे 2% किंवा 1% मला द्यावं लागेल. आपण 1% धरू, त्याचे 1% तुला मला द्यावं लागेल. ओके, म्हणजे या ठिकाणी काय झालं? अमोलने 2%चे कमिशन या राहुलकडनं घेतलं आणि 1%चे कमिशन किशोरकडनं घेतलं. म्हणजे अमोलने टोटल 3%चं कमिशन या दोघांकडून कमवलं. ओके, आता सपोज राहुलने ती जमीन सपोज 20 लाखाची विकली, ठीक आहे. राहुलने ती जमीन सपोज 20 लाखाला किशोरला विकली. पण 20 लाखाला ती जमीन विकली तर सही, पण त्याच्यासोबत 2% जे कमिशन आहे ते अमोलला दिलं. म्हणजे राहुलला काय करावं लागेल? 20 लाखाचं 2% ना ते अमोलला द्यावं लागेल. ओके, म्हणजे त्याला किती रुपये द्यावे लागतील? 2% म्हणजे 2/100 इंटू 20 lakhs. ओके, 20 lakhs ना, 1 2 3 4 5 6 7. ओके, म्हणजे आणि हे शून्य गट म्हणजे 2 इंटू 20,000 म्हणजे 40,000. म्हणजे अमोलला राहुलने किती कमिशन दिलं? 40,000चं कमिशन दिलं. म्हणजे अमोलने राहुलची जमीन विकून दिली आणि त्या जमीन विकून दिल्याबद्दल त्याने बक्षीस जे काढलं, त्याने कमिशन जे काढलं ते 40,000चं
असं आहे, ठीक आहे. 2% कमिशन करायला तर 40,000 रुपये भेटतील, ठीक आहे. म्हणजे त्या बदल्यामध्ये त्यांनी 40,000 रुपये घेतले. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की अमोलने किशोरला जमीन विकून दिल्याबद्दल राहुलने त्याला एक बक्षीस दिलं 40,000 रुपयाचं, असं आपल्याला म्हणता येईल. ओके. आता आता अमोलने राहुलकडनं 2% म्हणजे 40,000 रुपयाचं कमिशन घेतलं. आता पुढे काय आहे, अमोल किशोरकडनं 1% कमिशन घेतोय, ठीक आहे. अमोल किशोरकडून 1% कमिशन घेतोय. आता बघा, राहुलने ती जमीन 20 लाखला विकली तर किशोर ती जमीन किती मध्ये खरेदी करेल, जेवढी विक्री तेवढीच खरेदी असेल ना. विक्री 20 लाख मध्ये करतोय तर खरेदी करणार 20 लाख मध्ये खरेदी, ठीक आहे. म्हणजे किशोरने ती जमीन किती मध्ये खरेदी केली, 20 लाखामध्ये खरेदी केली. ओके. आणि खरेदी केल्याबद्दल अमोलने किशोरकडनं 20 लाख असं 1% कमिशन घेतलं, ठीक आहे. किती घेतलं, 1% घेतलं. कोणाकडनं घेतलं, अमोलने किशोरकडनं. मग 1% म्हणजे त्याला किती रुपये घेतले त्याने, 1/100 इंटू 20 लाख रुपये घेतले, ठीक आहे. 0 कॅन्सल. मग किती घेतले त्याने, 20,000. बघा, अमोलने राहुलकडे 2% घेतला म्हणजे 40,000 आणि 1% तर किशोरकडे घेतला म्हणजे 20,000. म्हणजे टोटल हा जो सौदा झाला, ही जी डील झाली ना, त्याच्यामध्ये अमोलने किती कमिशन कमवलं, टोटल 40,000 अधिक 20,000 म्हणजे त्यानं 60,000 रुपीज त्याने कमिशन कमवलं, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी अमोल काय असेल, अमोल हा कमिशन एजंट असेल, ठीक आहे. या ठिकाणी अमोल काय असेल, कमिशन एजंट. म्हणजे कमिशन एजंट कोण असतात, की जे सौदा करून देतात, डील करून देतात, ते कमिशन एजंट असतात. म्हणजे एखादे डील केल्याबद्दल ते जे कमिशन घेतात, बक्षीस घेतात, तो आपला कमिशन एजंट असेल. ओके. आता या ठिकाणी विक्री करणारा राहुल होता, खरेदी करणारा किशोर होता. पण ही जी जमीन आहे राहुलने ती कोणा थ्रू विकली, अमोलच्या मदतीने विकली. आणि अमोलच्या मदतीने विकली ना, त्याच्यामुळे त्याने 60,000 दोघांकडे कमिशन घेतलं. आणि म्हणून या ठिकाणी कमिशन एजंटचं काम कोण करतोय, अमोल करतोय, ठीक आहे. म्हणजे हा जो फंडा असतो फ्रेंड्स, हा कमिशन एजंट असेल. आता बघा, मला तर माझी बाईक विकायची आहे, ठीक आहे. सपोज मला माझी बाईक विकायची आहे. आता माझी बाईक सपोज मी 50,000ला विकली, ठीक आहे. आता त्या ठिकाणी मला कमिशन एजंट लागेल, ठीक आहे. मग ते एखादा माणसाला मी सांगितलं की तू ही माझी बाईक विकून दे, आणि तू जर माझी बाईक विकून दिली तर मी जेवढ्या पैशाला बाईक विकणार ना, त्याचं 2% मी तुला देणार, त्याचे 2% मी तुला देणार, ठीक आहे. मग त्या कमिशन एजंट मला किती द्यावा लागेल, बाईक मी 50,000ला विकली आणि 2% मी कमिशन एजंटला देतोय, म्हणजे मला किती द्यावं लागेल, 2/100 इंटू 50,000 म्हणजे 500 गुणिले 2 म्हणजे 1000, म्हणजे 1000 रुपये मी त्या कमिशन एजंटला देणार. ओके. आणि काही वेळेस ना कमिशन एजंट दोघीकडनं कमवतो किंवा एकीकडनं बी कमवतो, ठीक आहे. म्हणजे ज्याने बाईक विकली त्याच्याकडनं तो कमिशन तर घेणार, पण ज्याने बाईक खरेदी केली त्याच्याकडनं पण घेणार कमिशन, ठीक आहे. म्हणजे असं काय होतंय, कारण की तो दोघांची मदत करून देतोय आणि दोघांची मदत केल्यामुळे त्याला दोघांकडनं कमिशन मिळतात. यालाच आपण म्हणतो कमिशन एजंट, ठीक आहे. आता बघा, एखादा कंपनीवाले, आता कंपनीमध्ये तुम्ही गेले, कार विकत घ्यायला, तर त्या ठिकाणी खूप बरेचसे कमिशन एजंट असतात, ठीक आहे. त्या ठिकाणी कमिशन एजंट काय करतात, की कार बद्दल माहिती सांगतात, की कार अशी आहे, तशी तुम्हाला चांगली परवडेल असं वगैरे. पण ही सगळी इन्फॉर्मेशन तो देतो ना, त्याच्याबद्दल त्याला कमिशन मिळत असतो, ठीक आहे. म्हणजे कमिशन एजंट बरेच कंपनीमध्ये ना बरेच कमिशन एजंट असतात. आणि ते म्हणजे जे एजंट असतात ते तुम्हाला कार बद्दल इन्फॉर्मेशन देतात. इन्फॉर्मेशन का देतात, म्हणजे चांगली इन्फॉर्मेशन देतात ते, की जेणेकरून तुम्ही ती कार विकत घ्यायला पाहिजे. ओके. आणि त्यांनी ती ज्या कार जे विकून दिली, त्यांच्या इन्फॉर्मेशन दिल्याप्रमाणे ते एजंटने, तर त्याला कंपनी त्या माणसांना कंपनी एक कमिशन देत असतं, ठीक आहे. त्यांना म्हणजे कमिशन देत असतं. आणि कमिशन हे पर्सेंटेज मध्ये दिलं जातं. आता मी तुम्हाला सांगितलं की कमिशन हे पर्सेंटेज मध्ये दिलं जातं. कोणाला 1%, कोणाला 2%, कोणाला 10%, ठीक आहे. म्हणजे एवढं काही दिलं जात नाही, मग सहसा 1 ते 5च्या दरम्यान पर्सेंटेज मध्ये दिलं जातं, ठीक आहे. आणि जेवढा मोठा व्यवहार असेल ना फ्रेंड्स, तेवढंच त्या लोकांना कमिशन जास्त भेटेल, ठीक आहे. म्हणजे जर 5 लाखला जर एखादी कार विकली जाते, हा, आणि 5 लाखचं 2% कमिशन जर घ्यायचं असेल, एखाद्या कमिशनने कमवलं, तर तो किती कमवेल, मग 2 इंटू 100 इंटू 5 lakhs. ओके. मग तो किती कमवेल, 5,000 गुणिले 2 म्हणजे 10,000 रुपयेचा त्याला कमिशन मिळून जाईल, ठीक आहे.
5,00,000 2% म्हणजे 10,000 रुपये त्याला कमिशन मिळवलंय. ओके, तर फ्रेंड्स हे सगळं होतं कमिशन. ओके, कमिशन हे जनरली पर्सेंटेज मध्ये दिलं जातं आणि कमिशन घेतो कोण, जो दोघांचा मेल करून देतो. ठीक आहे, म्हणजे खरेदी करणाऱ्याच्या आणि विक्री करण्याच्या दोघांचा मेल करून देणारा जो माणूस असतो ना, तो कमिशन एजंट असतो. आता या ठिकाणी कमिशन एजंट कोण आहे, अमोल आहे. ठीक आहे, कारण की अमोलने राहुल आणि किशोर, ज्याला जमीन विकायची होती, ज्याला जमीन खरेदी करायची, या दोघांचा मेल करून दिला. सो या ठिकाणी कमिशन एजंट असेल. ओके, म्हणजे कमिशन म्हणजे आपण ज्या पैशांच्या रूपामध्ये जे बक्षीस घेतो, कमिशन घेतो, ते कमिशन असतं. आणि कमिशन एजंट म्हणजे ज्या एजंटला ठेवले असतात कमिशनवर, ठीक आहे, ते कमिशन एजंट असतात. ओके, तर हा होता आपला कमिशन एजंटचा, हे सगळं आपण इन्फॉर्मेशन बघितली. ओके, तर फ्रेंड्स आता नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघणार आहे, ते कमिशन एजंट. ठीक आहे, त्यांनी तुमच्या पुस्तकामध्ये सॉल्व एक्झाम्पल जे दिलेत ना, ते आता आपण बघू. ठीक आहे, ठीक आहे, जर लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या फ्रेंड्स. फक्त या ठिकाणी फक्त समजण्यासारखे बाकी काहीच नाही, फक्त समजून घ्या की कमिशन एजंट कशा प्रकारे काम करत असतो, कशा प्रकारे तो कमिशन घेत असतो. ठीक आहे, या ठिकाणी सामोलने काम केलं तसं. ठीक आहे, ओके, चलो. तर बघा फ्रेंड्स, एक्झाम्पल काय, सॉल्व एक्झाम्पल मध्ये काय दिलं त्यांनी, श्रीपती सोल्ड अ लँड फॉर रुपीज 2,50,000 to Mr. Sadashiv through a broker. Broker received 2% brokerage from both. Find total brokerage received by broker. आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी काय होतंय, श्रीपतीने जमीन विकली. कोणाला जमीन विकली, सदाशिवला. श्रीपतीने सदाशिवला 2.5 लाख रुपये मध्ये जमीन विकली ब्रोकरच्या थ्रू, म्हणजे ब्रोकरच्या माध्यमाने. आता या ठिकाणी जो ब्रोकर आहे ना, तो कमिशन एजंट आहे. ठीक आहे, ब्रोकर कमिशन एजंट आहे. मी आता तुम्हाला सांगितलं की ब्रोकर म्हणजे कमिशन. ठीक आहे, ब्रोकर म्हणजे कमिशन एजंट आणि ब्रोकरेज, हा जो ब्रोकर आहे ना, ते कमिशन असते. या ठिकाणी काय असेल, ब्रोकर हा कमिशन एजंट असेल, ब्रोकर म्हणजे कमिशन एजंट आणि ब्रोकरेज म्हणजे कमिशन आहे. ओके, म्हणजे काय होतं या ठिकाणी, श्रीपतीने 2.5 लाखला सदाशिवला जमीन विकली ब्रोकरच्या माध्यमाने. ठीक आहे, म्हणजे ब्रोकरची मदत घेऊन श्रीपतीने 2.5 लाखला जमीन विकली सदाशिवला. ओके, आणि ब्रोकरने काय केलं या ठिकाणी, 2% ब्रोकरेज घेतलं, म्हणजे 2% कमिशन घेतलं फ्रॉम बोथ, दोघांकडून. म्हणजे त्या ब्रोकरने, त्या कमिशन एजंटने श्रीपतीकडनं 2% कमिशन घेतलं आणि सदाशिवकडनं पण 2% कमिशन घेतलं. ठीक आहे, देन फाइंड द टोटल ब्रोकरेज रिसीव्ह बाय ब्रोकर. म्हणजे त्याला किती ब्रोकरेज मिळालं, म्हणजे त्याला टोटल किती कमिशन मिळालं, हे त्यांना आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिले आपल्याला दिलं काय फ्रेंड्स, प्राइस ऑफ लँड लिहून घेऊ आपण. ठीक आहे, सगळ्यात पहिले प्राइस ऑफ लँड किती आहे, 2.5 लाख रुपये. ठीक आहे, किती आहे, 2.5 लाख रुपये. ब्रोकर रिसीव 2%, म्हणजे ब्रोकर रिसीव म्हणजे कमिशन. ठीक आहे, ब्रोकरेज म्हणजे काय, 2% ब्रोकरेज आहे ना, मग कमिशन किती आहे, 2%. आपण असं लिहून घेऊ, कमिशन फ्रॉम श्रीपती किती आहे, 2%. ओके, आणि कमिशन इथं फ्रॉम लिहा, फ्रॉम सदाशिव, मिस्टर सदाशिव लिहा किंवा सदाशिव लिहा, मिस्टर सदाशिव कडनं बी किती ब्रोकरेज घेतोय तो, किती कमिशन घेतोय तो, 2% घेतोय. ठीक आहे, विचारलं काय की त्या ब्रोकरला, त्या कमिशन एजंटला टोटल ब्रोकरेज किती मिळालं हे तो विचारतोय. ठीक आहे, मग आपण काय करणार या ठिकाणी, कमिशन फ्रॉम श्रीपती. आता आपण काय करणार, इथे लिहिणार ना, आता आपण काय करणार, ब्रोकरेज लिहिणार. ब्रोकरेज लिहा किंवा कमिशन लिहा, ब्रोकरेज किंवा कमिशन लिहा. फ्रॉम श्रीपती. ओके, आता आपण काय करणार, 2% कमिशन त्याला घेतले ना,
तर आपण टक्क्यांचे रूपांतर रुपीज मध्ये करणार. मग ते कसं करणार? 2% ऑफ प्राइस ऑफ लँड. ठीक आहे, प्राइस ऑफ लँड. ओके, बघा कमिशन एजंटने श्रीपतीकडनं 2% कमिशन घेतलं. आता ते 2% कशावर घेणार? तो जी लँडची जी प्राइस आहे ना त्याच्यावर 2% कमिशन घेणार. ओके, मग 2% आता ऑफ काय? ऑफ प्राइस ऑफ लँड काय? 2,50,000. ओके, आता मी तुम्हाला आधीच सांगितलं 2%. आता 2% कसं लिहितो आपण? 2/100. ऑफच्या जागी मल्टिप्लिकेशन आणि 2.5 लाख मध्ये घेतलं त्याने, 2.5 लाख मध्ये. ओके, 0 कट, 0 कट. किती झाले मग? 2500 गुणिले 2, 5,000. ओके, म्हणजे 5,000 रुपीज ब्रोकरेजने त्या कमिशन एजंटने श्रीपतीकडनं घेतला. ठीक आहे, आता इथं झालं श्रीपतीकडनं. आता सदाशिवकडनं तो किती घेतोय ते बघू आपण. मग खाली लिहा ब्रोकरेज और कमिशन. ब्रोकरेज आणि कमिशन एकाच असतं बरं फ्रेंड्स, लक्षात ठेवा. फ्रॉम मिस्टर सदाशिव. आता कमिशन सदाशिवकडनं किती आहे? 2% घेतोय तो. ठीक आहे, 2% ऑफ प्राइस ऑफ लँड. ठीक आहे, ब्रोकरेज कशावर घेतात? प्राइस ऑफ लँडवर घेतात ना. 2.5 लाख असंच घेणार ना. म्हणजे जेवढ्या पैशाला आपण जमीन विकतो त्याचे 2% तो ब्रोकरेज घेतो. ओके, प्राइस ऑफ लँड. मग जमीन कितीला विकली आहे? 2.5 लाखाची विकली ना, मग त्याच्यावर 2%. सो 2% ऑफ 2.5 लाख असं. 2% म्हणजे 2/100. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके, मग काय? 0 कट, 0 कट. 2500 इंटू 2 म्हणजे 5,000. तर बघा काय, ब्रोकरला श्रीपतीकडनं 5,000चं ब्रोकरेज मिळालं आणि सदाशिवकडनं सुद्धा 5,000चं ब्रोकरेज मिळालं. ओके, मग त्यांनी विचारलं काय? फाइंड टोटल ब्रोकरेज रिसीव्ह बाय ब्रोकर. म्हणजे त्याला टोटल किती ब्रोकरेज मिळालं, त्याला किती कमिशन मिळालं हे त्याला विचारलं. ठीक आहे, मग बघा याच्याकडनं 5, याच्याकडनं 5 म्हणजे टोटल 10,000 मिळालं. मग खाली लिहा टोटल ब्रोकरेज. टोटल ब्रोकरेज किंवा कमिशन पण लिहू शकता. कमिशन रिसीव्ड बाय ब्रोकर. ओके, ब्रोकर हा कमिशन एजंट पण असतो, याला आपण तुम्ही कमिशन एजंट पण लिहू शकता. कमिशन एजंट इज 5,000 प्लस 5,000 दॅट इज 10,000. ओके, म्हणजे त्यात टोटल ब्रोकरेज किती मिळाला? 10,000 रुपये. ओके, हे आपला आन्सर आहे फ्रेंड्स. आता लवकरच्या स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन. सुखदेव सोल्ड 10 क्विंटल ऑफ वेट ॲट ₹4,050 per quintal through the agent. The commission was paid at the rate of 1%. Find the amount Sukhdev received after selling weight. आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी सुखदेवने 10 क्विंटल वेट विकलं. वेट म्हणजे गहू. ठीक आहे, सुखदेवने 10 क्विंटल गहू विकले. ठीक आहे, आणि त्या गहूचे 1 क्विंटलचा रेट हा किती होता? 4,050 होता. ठीक आहे, आधी लिहून घ्या. 1 क्विंटल ऑफ वेट रुपीज. किती रुपीज येतो? 4,050. ओके, वेट ऍट 4,050 पर क्विंटल. ठीक आहे, म्हणजे 1 क्विंटल गहूची किंमत किती आहे? 4,050 रुपये. ओके, आणि सुखदेवने 10 क्विंटल गहू विकले. ठीक आहे,
मग का कसं लिहिणार या ठिकाणी? सुखदेव सोल्ड 10 क्विंटल वेट ऑफ वेट. ओके, आता त्या गहूची 1 क्विंटल गहूची किंमत काय? 4050. तर सुखदेवने जर 10 क्विंटल गहू जर विकले असतील तर त्याला किती रुपयामध्ये विकावं लागेल? 1 क्विंटल 4050, तर 10 क्विंटल म्हणजे 10 इंटू 4050. ओके, म्हणजे किती? 40,500. ओके, 1 क्विंटल गहूची किंमत काय? 4050. सुखदेवने तसे गहू जर 10 क्विंटल विकले तर सुखदेवने ते गहू टोटल 40,500 रुपयाला विकले जातील. ओके, मग म्हणजे काय झालं? सुखदेवने ते 40,500 रुपयाला विकले ते गहू आणि कमिशन वॉज पेड ऍट द रेट ऑफ 1%. त्याच्यावर 1% कमिशन त्या एजंटला दिलं. आता या केसमध्ये काय होतंय? एजंट थ्रू वस्तू विकल्या जात आहे. ठीक आहे, एजंटला कमिशन दिलं जाते, त्याच्यानंतर ते वस्तू विकल्या जात आहे. आणि या ठिकाणी कमिशन किती पे केलं जात आहे? 1%. ओके, मग कमिशन पेड लिहा. कमिशन पेड किती? तो 1% दिला जातो. ठीक आहे, फाइंड द अमाऊंट सुखदेव रिसीव आफ्टर सेलिंग वेट. तर या सगळ्या प्रोसेस केल्यानंतर सुखदेवला जी अमाऊंट मिळाली, जे पैसे सुखदेवला मिळाले गहू विकल्यानंतर, तर ते किती असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, मग सगळ्यात पहिले बघा, 1 क्विंटल गहूची किंमत 4050. 10 क्विंटल जर विकले तसे तर 40,050 आणि कमिशन दिलं किती आहे? 1%. ओके, म्हणजे काय करावं लागेल सुखदेवला? सुखदेवला किती मिळेल? 40,500 वर 1% कमिशन दिल्यानंतर जेवढे पैसे येतील ना, जेवढे रुपीज येतील, ती सुखदेवची म्हणजे तेवढे पैसे सुखदेवला मिळणार. ओके, मग कसं येणार? लिहा मग खाली, अमाऊंट रिसीव्ड बाय सुखदेव आफ्टर गिविंग कमिशन. ओके, नाही तर एक काम करू आपण, आधी आपण कमिशनच काढून घेऊ. ओके, आपण आधी कमिशन काढून घेऊ. मग कमिशन किती दिलं? कमिशन 1% आहे. ठीक आहे, कोणाचं 1% असेल? या प्राइसचे. सुखदेवने जेवढे पैशाने विकत घेतली ना, म्हणजे जेवढ्या पैशाने वेट सेल केला त्याच्या 1%. ठीक आहे, 1% ऑफ 40,500. 1% आहे 1/100. 40,500. 0 कॅन्सल. ओके, म्हणजे 405 रुपीजचे ते सुखदेवला कमिशन द्यावं लागलं. ठीक आहे, सुखदेवने ते किती मध्ये विकले? 40,500. त्याच्यापैकी त्याला 405 रुपयाचं कमिशन द्यावं लागलं आणि 405 रुपये कमिशन दिल्यानंतर सुखदेवला किती रुपये भेटतील? मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे लिहा मग, अमाऊंट रिसीव्ड बाय सुखदेव. मग काय? जेवढ्या पैशांना त्याने विकलं, ठीक आहे, 40,000, त्याच्यामधनं कमिशन त्याला सबट्रॅक्शन करावं लागेल ना, कमिशन त्याला कापावं लागेल. कारण की कमिशन बघा, 40,500 मध्ये त्याने ते गहू विकले आणि त्यापैकी 405 रुपये त्याने कमिशनला देऊन दिले. ठीक आहे, कमिशन एजंटला त्याने दिले 405 रुपये. म्हणजे त्याच्यापैकी म्हणजे जेवढे पैसे त्याने विकले त्याच्यापैकी 405 रुपये त्याला कापावं लागतील ना, काही 405 रुपये कमिशन झाले. ओके, सो काय ना मग 40,500 वजा 405 किती? 5 9 0 0 किती येणार ते? 40,095 रुपीज. ओके, 40,095 रुपीज म्हणजे एवढं जे अमाऊंट आहे ना कमिशन दिल्यानंतर, एवढं अमाऊंट
सुखदेवला भेटेल. ठीक आहे, दॅट इज अवर आन्सर. आता ही लवकर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका फ्रेंड्स. तर फ्रेंड्स या ठिकाणी आपण आजचे लेक्चर संपवतो. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा असे नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत आहे. ठीक आहे फ्रेंड्स.